नमस्कार, मी रचना लचके बागवे. 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आणि आज आपल्या सोबत आहेत मेहबूब कासार सर. ते जीएसटी कमिशनर आहेत. त्याचसोबत त्यांचे एक स्वतःचा एनजीओ देखील आहे, अल हमद म्हणून, जे एज्युकेशन आणि रुरल डेव्हलपमेंटसाठी काम करतं. त्यांच्या आयुष्यामध्ये एका पुस्तकाच्या वाक्याने खूप मोठा बदल घडवून आणलाय. तर तो नेमकं काय आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. सर, तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडा मला सांगा. सर्वप्रथम आपले खूप खूप आभार मला ही संधी दिली. आणि ही जी तुमची संकल्पना आहे 365 दिवस 365 उद्योजक, याबाबत एक शेर आठवतो की जीतने वाले कोई अलग काम नहीं करते, की जीतने वाले कोई अलग काम नहीं करते, वो हर काम अलग ढंग से करते. तर तुम्ही एका वेगळ्या पद्धतीने हे कार्य, एवढं मोठं कार्य करत त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो. आणि मी माझा परिचय देतो. मी मेहबूब कासार, मी डेप्युटी कमिशनर आहे जीएसटी मध्ये. मी तसा मूळचा लातूर जिल्ह्यातील लातूर जिल्ह्यातील तालुका उदगीर आणि गाव आहे रोहिणाखेडे गाव आहे. लहानपणी आमची तशी गरिबीच होती आणि शिक्षणामध्ये सुद्धा मी काही तेवढा हे नव्हतो, खालून तिसरा नंबर. आमचे यम नावाचे 3 विद्यार्थी होते, महबूब, मुरलीधर आणि मनोहर नावाचे, त्रिमूर्ती म्हणून ओळखायचे. आणि ते गृहीत धरलं होतं की हे कधी पास होणार नाही 10वी. परंतु योगाने 10वी पास झालो. 10वी पास झाल्यानंतर 11वी 12वी शिक्षण जे आहे मिलमध्ये वगैरे काम करून घेतलं. ग्रॅज्युएशन झालं. ग्रॅज्युएशन नंतर बीएड, कारण त्यावेळी शिक्षक व्हायचं फॅड होतं. बीएड झालं. बीएड झाल्यानंतर मग इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात केली. इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात केल्यानंतर सोबतच एमएचं पण ऍडमिशन घेतलं होतं लातूरला. बऱ्याच इंटरव्ह्यू दिल्या पण सक्सेस काही मिळालं नाही. जवळपास 20 एक इंटरव्ह्यू दिला पण सक्सेस नाही मिळालं. शेवटी मी कुठेतरी इंटरव्ह्यूलाच जात होतो सांगलीला. आणि गावाहून लातूर जिल्ह्याच्या ठिकाणी बस स्टँडवर आलो. आणि 11 वाजता बस होती, परंतु 8 वाजताच पोहोचलो. म्हटलं काय करायचं, तर एक तिथं बुक स्टॉल होता. तिथं 2 पुस्तकं दिसली. एक होतं यशाची वाटचाल, यदुनाथ थत्ते यांचं पुस्तक, आणि मला व्हायचंय PSI. म्हटलं ही दोन्ही पुस्तक घ्यावं, 7-7 रुपयाला काहीतरी होते ते. पुस्तकं घेतली आणि सहज मग यदुनाथ थत्ते यांचं जे पुस्तक आहे ते वाचायला मी सुरुवात केली. आणि ते वाचता वाचता ते कधी संपलं आणि ते माझी कोल्हापूरची जी गाडी आहे ते निघून गेली. परंतु ते पुस्तक वाचत असताना एक वेगळी ऊर्जा, वेगळा संचार आणि वेगळी एनर्जी मला प्राप्त झाली. त्याच्यामध्ये एक वाक्य जे होतं ते खूप महत्वाचं वाक्य होतं. त्या वाक्याला मी धरून त्या वाक्याची काठी केली आणि मी धरून पुढील वाटचाल सुरू केली. ते वाक्य जे होतं, जीवनामध्ये जीवनामध्ये प्रयत्न न करता मिळणारी एकच गोष्ट आणि ती म्हणजे म्हातारपण. आणि जीवनामध्ये प्रयत्न करून मिळणारी गोष्ट, तुम्ही जी ठरवाल ती गोष्ट जीवनामध्ये प्राप्त करू शकता. परंतु त्या गोष्टीची अगोदर योग्य ती किंमत तुम्हाला चुकवावीच लागते, त्याच्यानंतरच ती गोष्ट प्राप्त होते. याचा अर्थ मी थोडं असं सांगेन, म्हणजे समजा योग्य ती किंमत चुकवावी लागेल. समजा साखरेचा भाव आहे 40 रुपये किलो. आपण दुकानदाराकडे गेलो आणि त्याला सांगितलं की 5 रुपये दिले आणि 1 किलो साखर दे, तो देईल का? नाही देणार. त्याची योग्य किंमत किती आहे? 40 रुपये आहे. तो काय म्हणेल, 5 रुपयाची येईल साखर, नाही अशातला भाग नाही, पण कमी येईल. तसं सोन्याच्या दुकानात गेलो आणि 10,000 रुपये दिले आणि 1 तोळा सोनं दे, नाही देणार. त्याची योग्य किंमत 1 तोळ्याची 60,000 रुपये. तसंच आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर यशस्वी व्हायचं आहे, जर समजा तुम्हाला कोणाला चपराशी व्हायचे, तर त्याला जास्त काही प्रयत्न करावे लागणार. त्याची प्रयत्नाच्या रूपाने काही जास्त किंमत चुकवावी लागणार नाही. समजा कोणाला पोलीस व्हायचंय, तर त्याला वेगळ्या थोडे जास्त प्रयत्न करावे लागतील. त्याची किंमत वेगळ्या स्वरूपात चुकवावी लागेल. कुणाला PSI व्हायचंय, कुणाला DYSP आणि कुणाला SP IAS व्हायचंय, तर त्याची वेगवेगळी किंमत आहे प्रयत्नाच्या रूपाने. तर त्या वाक्याचा आधार धरून मी सुरुवात केली अभ्यास आणि ठरवलं की आता आपण शिक्षक व्हायचं नाही, आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जे काही यश ते आपण मिळवू. त्याच्यानंतर मग अभ्यासाला सुरुवात केली. पहिल्या वेळी परीक्षा दिली, फेल झालो.
म्हणजे MPSC ची परीक्षा दिली, फेल झालो. त्याच्यानंतर दुसरी परीक्षा देत होतो, पण फेल झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी MPSC ची परीक्षा दिली, दोन्ही परीक्षा पास झालो, प्रिलिम मेन. परंतु फिजिकल मला व्हायचं होतं PSI, तर ते एम होतं माझं. मग फिजिकल फेल झालो. तर हे अपयश तर मला येतच होतं, बऱ्याच परीक्षा दिल्या अपयश येत होतं. परंतु एक शेर आहे, तो शेर आणि एक कविता मला जी आहे ती खूप प्रेरणा देत राहायची. तो शेर असा होता, अगर जिंदगी है तो ख्वाब है, अगर जिंदगी है तो ख्वाब है तो मंजिले है, मंजिले है तो रास्ते है तो फासले है तो मुश्किलें है तो हौसला होता है, विश्वास है तो जिंदगी, विश्वास है तो कामयाबी पक्की है. हा शेर जो आहे मला तो जीवनात आधार देत राहायचा. आणि दुसरं एक कविता जी होती की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं थी, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर दीवारों पर चढ़ती है, चढ़ती दीवारों पर से 100 बार फिसलती है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न उसको कभी अखराता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. गोता सिंधु में गोताखोर डुबकियां लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट आता है, मिलते नहीं मोती उसको सहज उस गहरे पानी में, लेकिन उसकी मुट्ठी हर बार खाली नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं. असफलता एक चुनौती है, असफलता एक चुनौती, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और फिर उसमें सुधार करो. जब तक जीवन में सफल ना हो तुम, जब तक जीवन में सफल ना हो तुम, तब तक सुख चैन और नींद को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना ही तुम्हारी जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हे जे आहे मला प्रेरणा देत राहायचं. तिसऱ्या वर्षी मग पुन्हा परीक्षा दिली. तिसऱ्या वर्षी परीक्षा दिल्यानंतर मला रिटर्न मध्ये चांगले मार्क पडले. फिजिकल फेल झालो, पण रिटर्न मध्ये चांगले मार्क असल्यामुळे मला महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये असिस्टंट म्हणून नोकरी लागली मला. त्यावेळी ऍट ए टाइम मला 3 नोकऱ्या लागल्या होत्या, शिक्षकाची सुद्धा आणि सहाय्यक म्हणून ह्याच्यामध्ये आणि तलाठी, हे 3 नोकऱ्या ऍट अ टाइम आल्या. मग त्याच्यानंतर मला मुंबईमध्ये राहायचं नव्हतं, म्हणून आणखी पुन्हा परीक्षा दिली आणि GST डिपार्टमेंट मध्ये इन्स्पेक्टर म्हणून लागलो आणि आज डेप्युटी कमिशनर म्हणून मुंबईमध्ये कार्यरत आहे. आतापर्यंतचा जो प्रवास आहे जालना, औरंगाबाद, नगर, सोलापूर आणि मुंबई असा झालेला आहे. हे माझं फर्स्ट इंट्रोडक्शन आहे. सर, वेगवेगळ्या शायरी आणि कविताच्या माध्यमातून तुम्ही खूपच आम्हाला इन्स्पायरिंग गोष्ट तुमची सांगितलीत. तर जसं तुम्ही उल्लेख केला की वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही काम केलं या कामानिमित्त, तर तो जो अनुभव आहे तो कसा होता त्याच्याबद्दल थोडं सांगा. हा, माझी फर्स्ट अपॉइंटमेंट जालन्यामध्ये झाली. जालन्यामध्ये खूप चांगले लोक भेटले. त्याच्यानंतर जालन्यामध्ये 4 वर्ष होतं. त्याच्यानंतर औरंगाबादमध्ये सुद्धा खूप छान लोक होते, सहकारी होते. तिथं मी दररोज एक सुविचार लिहायचा पद्धत सुरू केली होती. त्याच्यामुळे एक वेगळं वातावरण राहायचं. स्पेशल लोक कधी कधी फक्त जे CA STP लोक होते ते फक्त सुविचार ऐकण्यासाठी म्हणजे वाचण्यासाठी लोक यायचे, कधी कधी काम नसलं तरी. इतके चांगलं कलेक्शन माझ्याकडे होतं. आणि ते औरंगाबादमध्ये, त्याच्यानंतर नगरमध्ये सुद्धा जे आहे तो क्रम मी सुरू केला होता. नगरमध्ये असताना मी अण्णा हजारे यांचं गाव जे आहे राळेगण शिंदी, त्यांच्या गावी जायचो. त्याच्यानंतर पोपटराव पवार जे आहे त्यांच्या गावी जायचो. आणि मलाही वाटायचं की आपणही काहीतरी समाजासाठी एक करायला पाहिजे, आपल्या गावासाठी किंवा काहीतरी एक वेगळं करायला पाहिजे. तशी समाजसेवेची किंवा थोडी एक आवड वेगळा पहिल्यापासूनच होती. त्याच्यामुळं तो एक कुठेतरी प्रभाव होता. त्याच्यानंतर नगरहून मी मुंबईला आल्यानंतर मी असं ठरवलं की आपण आपल्या गावासाठी, गावातील विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायला पाहिजे. ही 2005 ची गोष्ट आहे. त्यावेळी शासनाने जस्ट एक योजना सुरू केली होती की ज्या शासकीय नोकराला जर विदाऊट पे सुट्टी पाहिजे असेल 1 वर्ष ते 5 वर्ष, तो घेऊ शकतो आणि काहीही तो करू शकतो. फक्त पगार नाही मिळणार, नोकरी वगैरे त्याची चालू राहील, वेगळं असतो, तो काही करू शकतो. तर मी धाडसी निर्णय घेतला आणि 2 वर्षाची विदाऊट पे लिव्ह टाकली. अर्थातच फॅमिलीचा सपोर्ट, पत्नीचा, मुलांचा वगैरे त्यावेळी मिळाला, म्हणूनच मी ते
कार्य करू शकलो. 2 वर्ष विदाऊट पे लिव्ह घेतल्यानंतर मी गावातील विद्यार्थ्यांसाठी, आजूबाजूच्या गावातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस आणि मिलिटरी ट्रेनिंग जे आहे 2 वर्ष चालवलं. त्याच्यानंतर पुन्हा जॉईन झालो. जॉईन झाल्यानंतर मुंबईला दर वर्षी जेव्हा पोलीस भरती वगैरे निघेल त्यावेळी 3-3 महिने 30-30 विद्यार्थी आणायचे, त्यांना ट्रेनिंग द्यायचं. स्वतः मी शिकवत होतो आणि असं करून जवळपास 7 ते 8 वर्ष चालवलं. आणि आज मला सांगायला आवडेल की गावातील जवळपास 60 ते 65 विद्यार्थी पोलीस आहेत. एकाचं एक बघून जे आहे ते हे झाले आणि टोटल जवळपास 200 विद्यार्थी माझे पोलीस आहेत. त्याच्यानंतर मुंबईमध्ये जे आहे वेगवेगळ्या संस्थेशी मग जुडलो आणि आमची एक स्वतःची एक संस्था स्थापन केली, अलहमद एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी. ही सध्या 2010 पासून जे आहे कार्यरत आहे. त्याला ATJ सर्टिफिकेट आहे, 12A आहे, FCR आहे म्हणजे फॉरेन सुद्धा फंड घेऊ शकतो, नीती आयोग, सर्व आमचे कागदपत्र व्यवस्थित आहे. आतापर्यंतचा हा असा प्रवास आहे आणि खूप छान अनुभव राहिला. आमचे सहकारी, आमचे वरिष्ठ अधिकारी वगैरे खूप त्यांनी छान गायडन्स केलं. त्याच्यामुळे त्यांचाही मी खूप खूप आभारी आहे. त्यांचे सहकार्य सुद्धा मिळाले. ह्या कार्याला जे आहे ते सतत प्रोत्साहन देत राहिले, देत आहे. तर जसं तुम्ही उल्लेख केला की तुम्ही अनेक लोकांना प्रेरित केलं, अनेक तरुणांना प्रेरित केलं, अनेक सोशल सर्व्हिस मध्ये आणलं, त्यासोबत आपल्या सर्व्हिसेस मध्ये आणलं. तर आताची जी मुलं आहेत ती परीक्षा देतात, कधी फेल होतात, नापास होतात, पण काही लोक ते गिव्हअप करतात, किंवा काही लोकांना मार्ग नाही सापडत. तर अशा मुलांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? अशा मुलाला मी एकच मार्गदर्शन करेन की एकदा जर विचार केला तुम्ही की मला यशस्वी व्हायचं आहे, मला ह्या परीक्षेमध्ये पास व्हायचं आहे, विचार हेतूकडे नेतो. हेतूमुळं कृती घडते, कृतीमुळं सवय लागते आणि सवयीमुळं स्वभाव बनतो आणि स्वभावामुळंच जो आहे यश प्राप्त होतं. म्हणजे थोडक्यात काय, विचार हीच यशाची पहिली पायरी आहे. तुम्ही एकदा विचार केला किंवा आपणाला सक्सेस व्हायचं आहे, आपणाला ही परीक्षा द्यायची आहे, तर त्याच्यामधून मागे डगमगू नका. अपयश हे यशाची पहिली पायरी आहे. अपयश तर हे येतच राहतं, परंतु त्याच्यामधून आणखी त्याच्यामध्ये काय चुका झाल्या, काय त्याच्यामध्ये उणिवा राहिल्या, त्या उणिवाची आणि अपयशाची त्याची उजळणी करून, त्याचं पोस्टमॉर्टम करून जे आहे पुढे त्यांनी चालायला पाहिजे. चांगले चांगले पुस्तकं वाचा. चांगले चांगले पुस्तकं वाचल्यानंतर त्याच्यामधून आपणाला जे काही प्रेरणा घेता येईल ते बरेच प्रेरणा आपणाला घेता येते. आणि सेल्फ डिसिप्लिन. डिसिप्लिन म्हणजे एकदा जर तुम्ही ठरवलं की मला 2 तास अभ्यास करायचा आहे, 2 तास अभ्यास करायचाच आणि तोपर्यंत काही दुसरा विचार करायचा नाही. थोडं मेडिटेशन वगैरे सुद्धा जर केलं तर एक आजच्या काळामध्ये मोबाईल एक खूप मोठा हे झालेला आहे, डिस्टर्बन्स करतो. तर तो सुद्धा जर केला तर चांगलं राहील. आणि अपयशाने खचून जाऊन जोपर्यंत यश मिळत राहील तोपर्यंत प्रयत्न करावा असं मी त्यांना आवाहन करेन. त्याचसोबत तुमच्या एनजीओच्या द्वारे आपण ग्रामीण विकासासाठी काम करतोय, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. हा, आमचा एनजीओ आहे 2010 पासून अलहमद एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी नावाचा. याच्यामध्ये आपण जे आहे आजूबाजूच्या इथं पनवेलच्या आजूबाजूला जे शाळा आहेत, वृद्धाश्रम आहेत किंवा आदिवासी पाडे आहेत, तिथं आपण जे आहे वेगवेगळ्या प्रकारचं कार्य करतो. आदिवासी पाड्यामध्ये जे गरीब लोक आहेत त्यांना अन्नधान्य पुरवतो. वेगवेगळ्या जे शाळा आहेत त्यांना आपण त्यातल्या गरीब विद्यार्थ्यांसाठी सुद्धा शैक्षणिक साहित्य, कपडे वगैरे देतो. वृद्धाश्रम आहे तिथं जाऊन आपण मदत करतो. तसंच मेडिकल कॅम्प सुद्धा लावतो आपण. हेल्थ हेल्थ कॅम्प जे आहे ते सुद्धा आपण लावत असतो. दरवर्षी 1000 झाडं जी आहे शेतकऱ्यांना आपण जून जुलैमध्ये जे आहे ते आपण वाटप करतो, जेणेकरून त्यांनी ते लावावं. आणि असे 2010 पासून आपलं काम सुरू आहे. परंतु ह्याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं सर्वात पुढे जाऊन जे काम करायचं आहे ते सोलापूरला आम्ही 8 एकर जागा घेतलेली आहे. 8 एकर जागेमध्ये तिथे जे आहे 200 विद्यार्थ्यांचं रेसिडेन्शियल कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं सेंटर काढायचं आहे. त्याच्यानंतर जे आहे रुरल डेव्हलपमेंट सेंटर हा एक कन्सेप्ट आहे. रुरल डेव्हलपमेंट सेंटर म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम असतात त्या खेड्यापाड्यापर्यंत आजही माहीत नाहीत.
त्याचा वेगळेच लोक फायदा घेतात. तर ते प्रॉपर लोकांपर्यंत पोहोचावं ह्या हिशोबानं आम्ही रुरल डेव्हलपमेंट सेंटर हा एक कन्सेप्ट काढतोय, जेणेकरून ते विंडो जे आहे तिथं राहील आणि ते आपण सर्व त्यांना मदत करू आपण. तिसरा जे आहे, जे स्मॉल स्केल डेव्हलपमेंटचे 3-3, 4-4 महिन्याचे, 2-2 महिन्याचे कोर्स खूप आहेत. पण लोकांना माहित नाही, जे 10वी फेल वगैरे आहेत. अशा लोकांसाठी एक 4-5 कोर्स जे आहेत ते आम्ही ठरवलेले आहेत. ते सुद्धा काढतो. मग त्याच्यामध्ये सौर ऊर्जा आली, विजेचं काम आलं. बरेच असे छोटे-छोटे आहेत. जास्त वेळ नाही लागणार त्याला. 3 महिन्यानंतर लगेच नोकरी सुद्धा मिळू शकते. टाटा किंवा महिंद्रा ह्याच्यामध्ये ते सर्व आम्ही हे केलेलं आहे. आणि चौथा जो कन्सेप्ट आहे, जे अधिकारी, कर्मचारी रिटायर्ड होतात. रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनाही कुठेतरी वाटतं, की आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो. त्यांनाही वाटतं, की आपल्या नॉलेजचा फायदा समाजाला व्हावा. असे जे काही आहेत लोक, त्यांच्यासाठी व्यासपीठ नाही. त्यांना खूप वाटतं, की आपणही समाजासाठी काहीतरी करावं. त्यांच्यासाठी व्यासपीठ नाही. तर ते आपण व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम करणार आहे. जसं की समजा ऍग्रीकल्चर मधून कोणी रिटायर झालं, तर त्यांनी आम्ही आमच्या सेंटरमध्ये ऍग्रीकल्चरसाठी जी माहिती आहे खेड्यापाड्यातील लोकांना बोलू आणि त्यांना ते द्यायला लावू. अंधश्रद्धा निर्मूलन असेल किंवा एज्युकेशन बाबत काही माहिती असेल, त्यांनी गावात जावं. म्हणजे महिन्यातून 4 दिवस तरी त्यांनी ते सोशल वर्क करावं. ते व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून देऊ. तो हा एक कन्सेप्ट आहे. आणि ओल्ड एज होम हे एक काढायचं आहे. हा एक कन्सेप्ट आम्ही आम्ही पुढे जे आहे येत्या काही काळामध्ये राबवणार आहोत. तर तुम्ही डेप्युटी कमिशनर आहात जीएसटी साठी, तर या कामानिमित्त तुम्ही अनेक उद्योजकांना भेटत असाल. तर उद्योजकांना तुम्हाला काय मार्गदर्शन करायचं आहे किंवा काय संदेश द्यायचा आहे? उद्योजकांना मी हे सांगेन, जीएसटी हा खूप चांगला ऍक्ट आलेला आहे, जे पेपरलेस काम आहे. जर ज्यांनी ज्युनियन जे काम करत असतील त्यांच्यासाठी हा खूप म्हणजे चांगला कायदा आहे. त्यांनी एखादी प्रॉपर सीए आणि ऍडव्होकेट जर लावून त्यांनी चांगलं हे केलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही. त्यांनी जीएसटी बाबत आता स्ट्रीमलाईन झालेलं आहे. अगोदर थोडं कसं जेव्हा सुरू झाला त्यावेळी थोडं खडखडाट होती. जेव्हा रूळ बदलतोय, एखादे रेल्वे रूळ बदलतो तेव्हा खडखडाट होतं. तशा प्रकारचं हे झालं. पण आता काही प्रॉब्लेम नाही. जीएसटी हा खूप चांगला कायदा आहे आणि त्यांनी प्रॉपर जर व्यवस्थित हे केलं तर काही प्रॉब्लेम नाही. आणि जीएसटी त्यांनी व्यवस्थित दर महिन्याला जे आहे कर व्यवस्थित भरावा, जेणेकरून आपल्या ह्या समाजाच्या विकासासाठी, भारताच्या उन्नतीसाठी तो सर्वांसाठी कामी येत राहील. तर तुम्ही आयुष्याच्या 4 आयामावर विश्वास ठेवता, तर ते नक्की काय त्याच्याबद्दल थोडं सांगा? हा, खूप छान. मी आयुष्याचे 4 जे आयाम, तसे आयुष्याचे तर वेगवेगळे आयाम आहेतच, पण मला 4 आवडलेले जे आयाम आहेत ते मला सांगता येतील. आयुष्य म्हणजे काय? तर एक तत्ववेत्ता म्हणतो, एका वाक्यातच आहे ते. एक तत्ववेत्ता म्हणतो, की आपण जेव्हा जन्म घेतो, त्यावेळी आपल्याकडे देह असतो, परंतु नाव नसतं. आणि ज्यावेळी आपण ह्या जगाला सोडून जातो, त्यावेळी आपल्याकडे नाव असतं, पण देह नसतो. म्हणजे आयुष्य म्हणजे काय? मिळालेल्या देहाचा नावात रूपांतरित करण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे खरं आयुष्य, असा एक तत्ववेत्ता म्हणतो. दुसरा एक तत्ववेत्ता म्हणतो, की आयुष्य म्हणजे काय? आयुष्य हे 3 पानांचं आहे. पहिलं पान जन्म, तिसरं पान मृत्यू आणि दुसरं पान जे आपण आयुष्य सध्या जगतोय ते दुसरं पान. म्हणजे आयुष्य जे 3 पानाचं आहे त्यामध्ये पहिलं आणि तिसरं पान आपल्या हातात नाही, परंतु दुसरं पान आपल्या हातात आहे. जे जे काही आपणाला आयुष्यामध्ये रंग भरायचे आहेत ते आपण या आयुष्यामध्ये भरू शकतो. मग ते रंग बेरंग करायचा आयुष्याचा का रंग चांगले भरून आपण आयुष्य आनंदी करायचं आहे, ते फक्त आपल्या हातात आहे. आयुष्याचा तिसरा आयाम जो आहे, की आपणाला झोप येत नाही म्हणून जे आपण जागत असतो त्याला म्हणायचं जागरण. आणि मला समाजासाठी काहीतरी करायचंय, माझ्यावर समाजाचं ऋण आहे आणि समाजाचं मी काहीतरी देणं लागतो, ह्या तळमळीनं जी झोप येत नाही त्याला म्हणायचं जागृती. म्हणजे जागरणापासून तो जागृतीपर्यंतचा प्रवास म्हणजे खरं आयुष्य, असं एक तत्ववेत्ता म्हणतो. आणि चौथा आयाम जो आहे तो
तत्वता म्हणतो की आपलं जगामध्ये अस्तित्व असणं, आपल्या असण्याची एखाद्याला जाणीव असणं, आपल्या असण्याची एखाद्याला जाणीव असणं, आपण जगामध्ये नसण्याची एखाद्याला उणीव भासणं म्हणजे खरं आयुष्य. तर मला सगळ्यात जो आयाम आवडतो तो आपलं आयुष्य हे 3 पानाचं आहे. पहिलं आणि तिसरं पान आपल्या हातात नाही, जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाही, परंतु हे जे आपण आयुष्य जगतोय ते आपण कसं सकारात्मक पद्धतीने जगायचं, प्रत्येक संकटाला तोंड देत यशस्वी कसं व्हायचं हे आपण आपल्या हातात आहे. तर ते आपण चांगलं आयुष्य जगूया असं मला वाटतं. तो आवडलेला आयाम तो मला खूप आवडतो. आणि शेवटी मला एक जे आहे आपली वाणी, वागणूक आणि विचार हे आपल्या आयुष्याचे म्हणजे आपल्या स्वतःच्या कंपनीचं उत्पादन आहे. वाणी, वागणूक आणि विचार या स्वतःच्या कंपनीचं उत्पादन जेवढं उच्च दर्जाचं ठेवाल तेवढं आपणाला जे आहे जगामध्ये किंमत मिळत असते. तर ते एक मला सांगायचं होतं. सर, जसं आपण सुरुवातीला उल्लेख केला की एका पुस्तकाच्या एका वाक्याने तुमचं आयुष्य बदललं, तसंच एका यस. पत्राने देखील तुमच्या आयुष्यामध्ये हा, खूप मोठा बिलकुल. इम्पॅक्ट केलेला आहे, तर हा, त्याच्याबद्दल थोडं सांगा. हा, बिलकुल. माझ्या आयुष्यामध्ये पुस्तकं मी भरपूर वाचत असतो. तो यशाची वाटचाल, यदुनाथ थत्ते. त्याच्यानंतर दुसरा जो 2 वर्षाची सुट्टीचा निर्णय घेतला, ते एक पुस्तक वाचून यश यश तुमच्या हातात, शिव खेरा यांचं. त्या पुस्तकाने खूप इम्पॅक्ट केला. तसे पुस्तक खूप वाचत असतो. तसं माझं आवडतं जे आहे, अब्राहम लिंकन अमेरिकेचे 16वे राष्ट्रपती होते. त्यांची त्यांनी गुलामगिरीतून मुक्तता केली अमेरिकेतील काळ्या लोकांची, निग्रो लोकांची. त्यांनी त्यांचा मुलगा 9वीला असताना त्याने त्यांच्या मुलाच्या हेडमास्टरला एक पत्र लिहिलंय. अब्राहम लिंकनचे हेडमास्टरास पत्र म्हणून. ते ओरिजिनल इंग्लिशमध्ये आहे, परंतु वसंत बापट या कवीने खूप सुंदर रीतीनं त्यांनी मराठीमध्ये त्यांचं रूपांतर केलेलं आहे. जगामधलं मॅडम ते एकमेव पत्र असेल की सर्व भाषेत प्रकाशित झालेलं आहे. तर ते मला वाचून दाखवायला आवडेल. चालेल? हो. हो सर, नक्की. प्रिय गुरुजी, प्रिय गुरुजी, सगळेच माणसे न्यायप्रिय नसतात सगळे सत्यनिष्ठ. हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र मात्र त्याला हे देखील शिकवा. जगात प्रत्येक बदमाशागणिक असतो एक साधुचरित पुरुषोत्तम. स्वार्थी राजकारणी असतात जगात. तसंच असतात अवघ आयुष्य समर्पित करणारे नेते. असतात टपलेले वैरी. तसेच तसेच जपणारे मित्र पण. मला माहित आहे गुरुजी, सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत. तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा. घाम गाळून कमावलेला एकच पैसा आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा खूप मौल्यवान आहे. जीवनामध्ये हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा. आणि शिकवा विजयाचा आनंद संयमानं घ्यायला. तुमच्या शक्ती असली तर त्याला द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा. आणि शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला. गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं, कारण त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं. जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथ भांडाराचं अद्भुत वैभव. मात्र मात्र त्याबरोबरच मिळू द्या त्याच्या मनाला निवांतपणा, सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला. पाहू द्या त्याला पक्ष्यांची आसमान भरारी, सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डोलणारी चिमुकलं फुलं. शाळेत त्याला हा धडा मिळू द्या. फसून मिळवलेल्या यशापेक्षा सरळ आलेला अपयश श्रेयस्कर आहे. आपल्या कल्पना, आपले विचार याच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्यानं. बेहतर आहे सर्व जगानं त्याला चूक ठरवलं. त्याला सांगा त्यानं भल्याशी भलाईनं वागावं आणि टग्यानं मात्र अद्दल घडवावी. माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा. जिकडे सरशीत तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगतीत सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी. पुढे हेही सांगा त्याला ऐकावं जनाचं अगदी सर्व लोकांचं, पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून आणि फोलपट टाकून. निक्क सत्व तेवढं स्वीकारावं. जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा. हसत राहावं उरातलं दुःख दाबून आणि म्हणावं त्याला, जीवनामध्ये अश्रू ढाळायची लाज कधीच वाटू देऊ नको. त्याला शिकवा तुच्छतावादांना तुच्छ मानाला आणि चाटुगिरीपासून मात्र थोडस सावध राहायला. त्याला हे पुरेपूर समजावा की
त्याला हे पुरेपूर समजावं की करावी कमाल कमाई त्याने आपली ताकद आणि अक्कल विकून, पण पण कधी विक्रय करू नये हृदयाचा आणि आपल्या आत्म्याचा. जीवनामध्ये धिक्कार करणाऱ्याच्या झुंडी आल्या तर कानाडोळा करायला शिकवा त्याला, आणि ठसवा त्याच्या मनावर जे सत्य आणि न्याय वाटते त्याच्यासाठी पाय रोवून लढत राहा. त्याला ममतेनं वागवा, पण पण लाडवून ठेवू नका. आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं. त्याच्या अंगी बांधवा, अधीर व्हायचं धैर्य आणि धरला पाहिजे धीर त्यानं, जर जीवनामध्ये त्याला काही गाजवायचं असेल शौर्य. शेवटी आणखी एक सांगत राहा त्याला, आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर, तरच जडेल उद्धार श्रद्धा आहे संपूर्ण मानव जातीवर. माफ करा गुरुजी, मी फार बोलतो आहे, खूप खूप काही मागतोही आहे. पण पण पहा जमेल तेवढा अवश्य कराच हो, कारण हा माझा मुलगा भलताच गोड छोकरा आहे हो. आपलाच अब्राम. धन्यवाद सर. खूपच छान आणि सुंदर मुलाखत तुम्ही दिली मला. असं तुमच्या ह्या कामाबद्दल आणि विचारासाठी एक शायरी मी देखील बोलू इच्छिते. काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि एक निशान बन जाए. यहाँ जिंदगी तो हर कोई काट लेता है, यहाँ जिंदगी तो हर कोई काट लेता है, जिंदगी जियो इस कदर की मिसाल बन जाए. तर तुमचं काम असंच आहे. आणि 365 दिवस 365 स्टोरीज या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद. तुमचे थँक्यू. सुद्धा खूप खूप धन्यवाद. थँक्यू, लॉट ऑफ थँक्स.